ओके हरे 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 कृष्णा. तर आजच्या फेस्टिवलची टीम जी गौर पौर्णिमा 2026 काय गोलोक मध्ये ना हरिनाम संकीर्तन छान. आज म्हणजे ॲम्बियन्स फेस्टिवल कमिटी डेकोरेशन कमिटी का ॲम्बियन्स दिला आहे. म्हणजे एकदम नॅचरल ॲम्बियन्स आहे, खूप एलिगंट ॲम्बियन्स आहे. हरी बोल. खूप छान आजचं वातावरण आहे. परंतु आपण काही कारणाने ह्या सगळ्या एक सामाजिक कारण आहे त्याला की आपण रंगोत्सव केला, परंतु पूर्णपणे आपण शोभायात्रा आपले जे नेहमीचा हे होता रूट होता तो आपण फॉलो ह्या वर्षी केला नाही. आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की एंड रिझल्ट म्हणतो ना, कशाचा तरी काहीतरी एंड रिझल्ट येतो. तर एंड रिझल्ट म्हणजे मला व्यास संघ बसवलं, दॅट्स द एंड रिझल्ट. आणि त्याचे ते आमचे जे युवराजरी प्रभू आहेत ते किती मृदू भाषेत आणि फर्म भाषेत सांगतात, तुम्हाला कल्पना आहे का की प्रभूजी तुमचा पार्ट ऑफ द लेक्चर कव्हर करा आज आणि पार्ट ऑफ द लेक्चर तुम्ही गौर पौर्णिमेला करा. तर असं करत त्यांनी मला इथपर्यंत आनंद पोचवलेला आहे. तर मी तुमचे सर्वांची प्रार्थना आणि सर्वांचे आशीर्वाद घेतो की आज गौर पौर्णिमाचा जो फेस्टिवल क्लास आहे, प्री फेस्टिवल क्लासमध्ये आहे, जो थोडासा मी म्हणेन की थोडा फिलॉसॉफिकल जास्त राहील. लीलाजमध्ये आपण आज कदाचित सुरुवात करणार नाही आहे. आणि फिलॉसॉफिकल क्लास म्हटलं की थोडासा तो म्हणूया की तो थोडासा कॉन्सन्ट्रेट करावा लागतो, ड्रायनेस फील होतं. थोडंसं ज्या गोपींनी ब्रह्माजींना सांगितलं होतं त्या म्हणजे की ब्रह्माजींचं क्रिएशनमध्ये किती फॉल्ट आहे, तर त्या पापणे आपल्याला आडव्या येतातच. तर थोडासा तो फिलॉसॉफिकल क्लास आहे, टॉलरेट करा प्लीज. परंतु खूप महत्त्वाचं आहे की आज गौर पौर्णिमा महोत्सवाची सुरुवात आपण करतोय आपल्या मंदिरमध्ये, बारामती सेंटरमध्ये. तर आपल्याला गौर पौर्णिमा इस्कॉनला येण्यापूर्वी किती जणांना चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, पंचतत्व, नरसिंह भगवान माहीत असतील कदाचित, पण हे किती जणांना माहिती होतं? मला तर अजिबात नव्हतं माहिती. पंचतत्वांची ओळख किंवा चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभूंची ओळख आपल्याला इस्कॉनच्या पूर्वी नक्कीच नव्हते. आता जी आपली गौडीय परंपरा आहे आणि खरं तर श्रील प्रभुपादांनी हे गौर पौर्णिमा महोत्सव सर्व सेंटर्समध्ये आणि सर्व त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे त्यांचा जो काही मॅनिफेस्ट लीला झाल्या श्रील प्रभुपादांच्या, तर त्या त्यांनी सर्व सेंटरमध्ये आग्रह होता की गौर पौर्णिमा अशा पद्धतीने सेलिब्रेट करायची, जशी की जन्माष्टमी महामहोत्सव, राधाष्टमी असतो त्याचप्रमाणे गौर पौर्णिमा महामहोत्सव करायचा असा श्रील प्रभुपादांचा आग्रह होता. आणि आपल्या सेंटरमध्ये देखील आपण गौर पौर्णिमा आज साजरी करतोय. ते एक श्रील प्रभुपादांचे आशीर्वाद आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे, त्यानंतर आपली गुरु शिष्य परंपरा आहे, त्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेनेच आपण आज इथे गौर पौर्णिमा साजरी करतोय. तर हा गौर पौर्णिमेचा दिवस म्हणजे काय, तर चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिवस ही म्हणजे गौर पौर्णिमा. हे सिंपल अंडरस्टँडिंग आहे. तर आता श्रील प्रभुपादांचा कारकीर्द तुम्हाला माहिती आहे की न्यूयॉर्कमध्ये त्यांनी पहिलं इस्कॉन इस्टॅब्लिश केलं. त्यानंतर पूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये 108 मंदिरं जवळपास स्थापन केली प्रभुपादांनी. 108 मंदिरं स्थापन केली. परंतु इस्कॉनचं हेडक्वार्टर कुठलं ठेवलं, इंटरनॅशनल हेडक्वार्टर मायापूर. आता त्यावेळी आत्ताचं मायापूर आपण पाहतोय, रिसेंटली आपण पाहिलं असेल, आणि त्यावेळीचं प्रभुपादांच्या वेळीचं मायापूर ह्यामध्ये अंडरस्टँडिंग असावं आपल्याला काय परिस्थिती होती त्यावेळी मायापूरची. एक तर ही सोसायटी प्रभुपादांनी काय नाव दिलं, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आणि त्याचं अंडरस्टँडिंग असं आहे की कुठल्याही संस्था इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय आपण जेव्हा संबोधित करतो, कुठलेही कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचं असेल, कॉर्पोरेट लेवलवर त्या लेवलवर प्रचार करायचा असेल किंवा बिझनेस करायचा असेल, तर त्याचं हेड ऑफिस जनरली आपल्या अंडरस्टँडिंगनुसार एक मेट्रो कॉस्मो सिटी असावी, ॲक्सेसिबल असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
जसं की न्यूयॉर्क शहर असेल अमेरिकेमध्ये पाहायचं झालं, लंडन असेल UK मध्ये. त्यानंतर जर भारताचाच विचार करायचा झाला तर त्यावेळी मुंबई होतं, कलकत्ता नव्हता पण मुंबई होतं. तर मुंबई ही राजधानी होऊ शकत होती, ह्याचं मुख्यालय होऊ शकत होतं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा. परंतु श्रील प्रभुपादांनी काय हट्ट केला तर मायापूर हे आपल्या इस्कॉनचं हेडक्वार्टर असलं पाहिजे. त्याच्या मागची काय भूमिका होती आणि काय भावना होती हे आपण पहिलं समजून घेऊया. तर चैतन्य श्रील प्रभुपादांचा असा हे होता, ठाम विश्वास होता, तो फेथ, की ही जी मुवमेंट आहे नगरादी अधिग्राम, ह्या माझा प्रचार होणार आहे. चैतन्य महाप्रभूंचं जे हे होतं, तर हरिनाम संकीर्तन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये होणार आहे, अगदी विश्वाच्या कानाकोपऱ्यात होणार आहे. आणि ते कुणाची हे होती तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं. तर त्यांचा आविर्भाव कुठे झाला होता? मायापूर या ठिकाणी, नवदीप मायापूरमध्ये झाला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकीर्तनाची, युगधर्म जो आपण म्हणतो, संकीर्तनाची सुरुवात कुठे झाली होती तर ती देखील मायापूरमध्ये झाली होती. तर ह्या गोष्टींचाच फक्त प्रभुपादांनी विचार केला. मग प्रभुपादांनी बाकी विचार केला का की त्यामध्ये मुख्यालयाचे जर आपण मायापूर ठेवलं तर काय चॅलेंजेस असू शकतात, की त्याची रोड ॲक्सेसिबिलिटी 0, म्हणजे कलकत्त्यावरून तुम्हाला मायापूरला जायला त्या वेळी प्रभुपादांच्या वेळी तर बस किंवा ट्रेन, आणि ती पण दिवसभरात एखादी असण्याची शक्यता. त्यानंतर त्यावेळी प्रभुपादांकडे भक्त काय होते, जास्त करून पाश्चात्य देशातीलच भक्त संख्या होती प्रभुपादांकडे. आणि त्यांच्यासाठी तर हे खूप मोठं चॅलेंज होतं कलकत्त्याला यायचं. आणि तिथून पुढं कलकत्त्याचं आज तुम्ही बघितलं तर कलकत्त्याचा जो लॉ अँड ऑर्डर बघितली तर त्यावेळेची लॉ अँड ऑर्डर अजून वेगळी असणार आहे. तर ते चॅलेंजेसमधून त्या ठिकाणाहून परत ट्रेन घेतली तर कृष्णानगरला यायचं, तिथून त्या गंगेतून म्हणजे बोटीतून नवदीप मायापूरला त्या ठिकाणी यायचं. आणि त्या ठिकाणी काय होतं की पूर्ण अशी इमारत उभी होती, सर्व काही स्थिर स्थावर होतं, सगळं अगदी म्हणजे सगळं अरेंज होतं, असं काही नव्हतं. तर ते खूप मोठं अशी शेती होती आणि ती खूप मोठी शेती होती. आणि प्रभुपादांनी तिथं विजन देत होते. प्रभुपादांची हट बघितली असेल, अजून देखील आहे, हां, ते झोपडी आहे, तिथं 24 तास कीर्तन चालतं आज देखील. तर तिथं प्रभुपादांची राहण्याची व्यवस्था होती. आणि भक्त देखील, कन्स्ट्रक्शन अजून काही चालू झालेलं नव्हतं, तिथे पाश्चात्य देशातील भक्त येऊन सपोर्ट करत होते प्रभुपादांना. प्रभुपादांना अनेक वेळा त्यांनी विचारलं की प्रभुपाद हे हेडक्वार्टर काय. प्रभुपादांनी 2च गोष्टी सांगितल्या की गौरांग महाप्रभूंचा आविर्भाव ह्या ठिकाणी झाला आणि संकीर्तन मुवमेंटची सुरुवात ह्या ठिकाणाहून झाली, म्हणून आपलं मायापूर हेच हेडक्वार्टर असणार. म्हणजे कुठलेही त्यामध्ये भौतिकता, व्यावहारिकता प्रभुपादांनी आणलेली नाहीये. तर हा दृष्टिकोन आपल्याला खूप समजून घेण्यासारखा आहे की प्रभुपादांनी मुख्यालय का ठेवलं आणि त्यामध्ये प्रभुपादांचा असलेला खोल विश्वास. तर प्रभुपादांना माहिती होतं की ह्या आंदोलनाची जर विस्तृत म्हणजे वाढ होण्याची असेल तर आपल्याला कृपा आशीर्वाद पाहिजे. कुठलंही स्पिरिच्युअल जी काही गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट आहे, त्यामध्ये आपले प्रयत्न आणि कृपा ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि कृपा कोण देणार तर गौरांग महाप्रभू नित्यानंद. आणि ती देण्यासाठी मायापूर आहे, नवदीप आहे, त्याच्याशी ह्या मुवमेंटची नाळ, अम्बिलिकल कॉर्ड म्हणूया, ती जोडली असेल तरच आपल्याला कृपा मिळू शकते. आणि आज प्रभुपादांची ती विचार, तो जो त्यावेळीची विजन होती, त्यावेळीचा जो थॉट प्रोसेस होती, ती आपण पाहतोय, ती संयुक्तिक होती का? निश्चितच होती. कारण प्रभुपादांनंतर देखील आज ते आंदोलन किती फ्लरिश होत आहे हे पाहतोय आपण. त्यानंतर प्रभुपादांनी जे तिथं म्हटलं होतं की इथे सर्वात मोठं एशियातील किंवा जगातील सर्वात मोठं मंदिर व्हावं, ते देखील उभा राहील, कदाचित संपन्न होईल तो. हा सगळा जर बघितला तर प्रभुपादांची विजन आपण अंडरस्टँड करतो. आणि ते आज आपले आचार्य आहेत, या मुवमेंटचे फाउंडर आचार्य प्रभुपाद आहेत. तर ह्या प्रभुपादांच्या कृपेमुळेच आपण गौरपौर्णिमा साजरी करतोय किंवा गौरांग प्रभू आणि नित्यानंद प्रभूंना आपण ज्ञात होतो किंवा ज्ञात आहोत असं म्हणू शकतो. तर आता 2रं अंडरस्टँडिंग असं आहे की
पहिलं अंडरस्टँडिंग म्हणजे मुख्यालय का निवडलं. दुसरं अंडरस्टँडिंग असं आहे की चैतन्य महाप्रभू हे भगवान कृष्ण जे आहेत, भगवंत जे आहेत, त्यांच्यापासून अभिन्न आहेत का भिन्न आहेत. तर हे पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करूया. आता आपण पाहतो की भगवंतापासून, कृष्णांपासून, भगवंत म्हणजे कोण, षड ऐश्वर्य पूर्ण, आणि ते पण षड ऐश्वर्य इन फुलच, म्हणजे सर्व ऐश्वर्य, आणि ते पण इन्फानाईट म्हणूया आपण. बल असेल, सौंदर्य असेल, रिनाउन्सिएशन, वैराग्य असेल, जे काही असेल ते सर्व षड ऐश्वर्य त्यांच्याकडे पूर्ण स्त्रोत म्हणजे भगवंत म्हणजे कृष्ण. आता त्यांच्यापासून अनेक अवतार होतात आणि ते मुख्य स्त्रोत आहेत भगवंता. आता त्या अवतार होण्यामध्ये मुख्य काय भूमिका असेल भगवंतांची, तर ती भूमिका पण अंडरस्टँड व्हायला पाहिजे की भगवंत अवतार का निर्माण करतात एवढे. तर एक, भक्तांच्या इच्छेला रेसिप्रोकेट करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे हे बद्धजीव आहेत, त्यांना, आपण जे बद्धजीव आहेत त्यांना काहीतरी आकर्षण निर्माण करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळा आपण म्हणतो की युगावतार, जे लॉ अँड ऑर्डर, प्रत्येक युगधर्म स्थापन करण्यासाठी. असं अवतार होण्याची कारणं अनेक आहेत. आणि तसं बघायला गेलं तर अवतारच्या रूपात म्हणतात की अवतार किती असावेत, तर समुद्राच्या लाटे इतके अवतार आहेत, अगणित अवतार आहेत, त्याला तुम्ही मोजूच शकत नाही. ह्यात आपण फक्त ह्या विश्वाचाच विचार करायचा नाही, इटर्निटी म्हणजे सर्व ह्याचा विचार केला तर अगणित अवतार आहे. आता मुख्य अवतार जर विभागले गेले तर एक पुरुष अवतार आहे. आता पुरुष अवतार कशासाठी, त्यांचं काहीतरी कार्य असलं पाहिजे ना, प्रत्येक अवताराचं एक कार्य आहे. तर पुरुष अवतार काय, तर त्यांनी भौतिक जगाच्या स्थापनेसाठी तो त्यांचा एक कार्य आहे पुरुष अवतार. त्यानंतर दुसरं आहे ते गुण अवतार आहे. आता 3 गुण जे आहेत आपल्याला माहिती असलेले, सत्व रजतम, ह्या 3 गुणाचे स्वामी देखील आहेत आणि ते गुणावतार एक आहे. त्यानंतर मन्वंतर अवतार आहेत. मनुष्य जीवन जे आहेत त्यांचे लॉ अँड ऑर्डर किंवा त्यांची जी काही कार्यप्रणाली आहे त्यांच्यासाठी एक मन्वंतर अवतार आहे. त्यानंतर लीला अवतार आहेत, जे आपल्याला माहिती आहेत की सर्वांना आकर्षित करण्याची गोष्ट म्हणजे काय, तर लीला, भगवंतांच्या लीला. जसं की भागवतांचे पहिले सुरुवातीचे जे कॅन्टोज आहेत, युनिव्हर्सल क्रिएशन, त्यानंतर मेंटेनन्स, त्यानंतर विराट रूप वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात भगवद्गीतेमध्ये देखील येतात. ह्या सगळ्या झाल्यानंतर जेव्हा 10व्या स्कंदावर येतात, भगवंतांच्या लीलावर येतं, तेव्हा आपल्याला त्यामध्ये रस अनुभवता येतो. परंतु हे बॅकग्राऊंड दिल्याशिवाय, भगवंत कोण आहेत हे समजल्याशिवाय, व्यवस्थित समजल्याशिवाय आपण त्या लीलांचा देखील योग्य रीतीने आकलन करू शकणार नाही, नाही तर आपण अपराध करण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून हे पहिलं युनिव्हर्सल क्रिएशन, मेंटेनन्स, त्यानंतर ह्या सगळ्या एक कॅन्टोज पुढे जातात आणि दशम स्कंदला मग भगवंतांच्या स्वतःच्या लीला येतात. आणि ते मुख्यतः आपल्याला बद्धजीवांना आकर्षित करतातच, सर्वांनाच त्या लीला आकर्षित आहेत, अगदी आबालवृद्धांना. त्यानंतर येतं युगावतार. युगावतार प्रत्येक युगासाठी एक धर्म आहे, युगधर्म, आणि ते युगधर्म स्थापन करण्यासाठी युगावतार एक, प्रत्येक युगासाठी एक युगावतार येतो. त्यानंतर 27 अवतार जे आपण ऐकलं असेल कदाचित, भगवंत स्वतः न येता त्यांच्या भक्ताला एम्पॉवर करतात आणि काही कार्य करून घेण्याचे असतील तर ते त्या अवताराच्या माध्यमातून करतात. जसं कृष्ण जसे करुणामयी आहेत आणि त्यांची कृपा देखील असीमित आहे, तसे हे अवतार देखील असीमित आहेत, त्यांची कृपा देखील असीमित आहे. हे झाले अवतारांबद्दल. आता हे भगवंत म्हणजे कृष्ण आणि चैतन्य महाप्रभूंच्या अवतारावरच आपण आज बोलणार आहोत. बाकी अवतार आपण, हे जे गुण अवतार आहेत, युगावतार आहेत, त्या 27 अवतार आहेत, ह्या अवतारावर आपण नाही भाष्य करणार आहोत. तर हे अवतार किती आपल्यासाठी सौभाग्यशाली आपण किती आहोत हे पण आपल्याला माहिती असेल तर कदाचित आपण ते आज आपलं सौभाग्य आपण पाहू शकतो की ब्रह्माजींचा एक दिवस बाय कॅल्क्युलेशन, तर ब्रह्माजींचा एक दिवस आणि एक रात्र हे जर कॅल्क्युलेशन आपल्या समोर मांडलं, शास्त्रांच्या माध्यमातून आहे ते,
तर कृष्ण आपल्या मूळ स्वरूपात एक दिवस ब्रह्माजींच्या ह्याच्यामध्ये अवतरित होतात, जे की ओरिजिनल सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे ते. आणि ते कधी अवतरित होतात, तर 4 युग आपल्याला माहिती आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ह्या 4 युगांचे मिळून एक दिव्य युग तयार होतं. आता एक दिव्य युग असे एकत्रित जेव्हा 71 दिव्य युग होतात, म्हणजे आता एका युगाचा कालावधी तर आपल्याला माहिती आहे तो किती आहे. आता कलियुगाचा कालावधी 483, त्याच्या दुप्पट द्वापार, त्याच्या त्रिपट त्रेता, त्याच्या चौपट सत्ययुगाचा. आता ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये आपण नाही जाणार आहे आज तरी. तर एक दिव्य युग आणि असे 71 दिव्य युग, त्याला एक मन्वंतर असं संबोधलं जातं. 71 दिव्य युग इज इक्वल टू एक मन्वंतर. तर असे 14 मन्वंतर जेव्हा होतात, तेव्हा ते रोटेशन जेव्हा होतं, तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस, आणि तो इट इज समवॉट 4,83 इयर्स असं काहीतरी आहे त्याचं हे. आणि त्याची ब्रह्माजींची रात्र म्हणजे 9 बिलियन्स असं येतं कॅल्क्युलेशन. तर 7वं जे मन्वंतर आहे, 14 मन्वंतरांपैकी 7वा, त्यामधल्या 28 दिव्य युग ह्यामध्ये जेव्हा द्वापारयुगाचा अंत होतो, त्यावेळी स्वतः भगवंत ओरिजिनल पर्सनॅलिटी म्हणजे ॲब्सोल्यूट पर्सनॅलिटी ऑफ सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड भगवंत स्वतः अवतरित होतात. आणि ते कधी झाले, म्हणजे कृष्ण अवतरित होतात ते आत्ता 5000 वर्षापूर्वी अवतरित झाले, द्वापारयुगाच्या अंताला. ओरिजिनल सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड भगवंत षडाऐश्वर्य पूर्ण कृष्ण 5000 वर्षापूर्वी, असं आपण म्हणू शकतो का? अवघे 5000 वर्षापूर्वी. काय हरकत आहे म्हणाला? जर कॅल्क्युलेशन बांधलं, जेव्हा 4,83 इयर्स आणि ते एक मन्वंतर, दिव्य युग, 71 दिव्य युग, त्यानंतर 7 मन्वंतर, हे सगळ्याचा मध्य काढला, तर आपण सौभाग्यशाली नक्कीच आहोत का? आणि 5000 अवघे 5000 वर्षापूर्वी भगवंत येऊन गेले. आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट कोण येतं? चैतन्य महाप्रभू. आणि ते कधी येऊन गेले? 500 वर्षापूर्वी. अवघे का आत्ता येऊन गेले असं म्हणायचं? आत्ता येऊन गेले, आत्ता म्हणू शकतो. म्हणजे हे किती रेअरेस्ट ऑफ द रेअर पॉसिबिलिटी आहे, की ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट पॉसिबिलिटी आज आपण सर्व मिळून अनुभवतोय ह्या ठिकाणी. हरी बोल. आणि ते कुणाच्या कृपेने अनुभवतोय? तर महाप्रभूंच्या पण म्हणूया, आणि प्रभुपादांच्या कृपेने आज आपण ते अनुभवतोय. तर त्यामुळे प्रभुपाद बरेच वेळा लेक्चरमध्ये असं ॲड्रेस करतात की चैतन्य महाप्रभूंचा आविर्भावाला व्हेरी रिसेंटली, आत्ताच जर इटर्निटीचं, जर शाश्वततेचं जर कॅल्क्युलेशन आपण घेतलं, तर शाश्वततेचं कॅल्क्युलेशन एवढं मोठं आहे, तर 500 वर्ष म्हणजे काहीच नाही ना आत्ता. जसं की काही जण इतिहास माहिती असेल की कोलंबस अमेरिकेचा शोध 500 वर्षापूर्वी. तर आजचा जर व्यावहारिक दृष्टिकोन किंवा आत्ताच्या काळात आपल्याला 500 वर्ष म्हणजे तो खूप दीर्घकाळ वाटतो, काहीतरी एन्शंट वाटतं, खूप मागे गेल्यासारखं वाटतं. आणि शाश्वततेच्या दृष्टीने, इटर्निटीच्या दृष्टीने, आणि भगवंत स्वतः आणि चैतन्य महाप्रभू स्वतः षडाऐश्वर्यपूर्ण भगवंत आणि त्यांचा पुढचा अवतार म्हणजे औदार्य जो काही हे लीला केली, तो अवतार चैतन्य महाप्रभूंचा आत्ता 500 वर्षापूर्वी होतोय. तर हे आपल्यासाठी खूप सौभाग्यशाली आज आहे. आणि ते आपल्याला जर सौभाग्य पटलं, तर आपण अजून उत्साहाने चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव साजरा करू शकतो. आता हे आपलं सौभाग्य झालं, परंतु चैतन्य महाप्रभू कोण हा जर कोणी जर प्रश्न आपल्याला विचारला, की चैतन्य महाप्रभूंचा तुम्ही आविर्भाव किती साजरा करताय, बाहेर होळी साजरी करतात, धुळवड साजरी करतात, आणि तुम्ही काय हे वेगळं करताय, तर काय उत्तर देऊ शकतो आपण? चैतन्य महाप्रभू कोण? सिंपल प्रश्न. नित्यानंद प्रभू कोण? पंचतत्व कोण? हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये तरी तसं विशेष माहीत नाही. तर सिंपल आन्सर असलं पाहिजे, नमो महावद्यान्याय
कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने कृष्ण गौर कृष्ण नमा. म्हणजे काय? नम महावदन्य म्हणजे हे भगवंत जे कृष्ण आहे भगवंत त्यांच्यापेक्षा कित्येक कित्येक पटीने हे कृपाळू आणि करुणा देऊ शकतात, कृपा देऊ शकतात. हे आपल्याला अंडरस्टँड होणं ते देखील आज महत्वाचं आहे की नमो महावदन्याय काय म्हटलेलं आहे. आता तसं बघायला गेलं तर मग हे आपण कॉम्पिटिशन दाखवतोय का की कृष्णामध्ये आणि चैतन्य महाप्रभूमध्ये एक कॉम्पिटिशन की तुम्ही जास्त कृपाळू का तुम्ही जास्त कृपाळू. ह्या तराजूत कृष्ण आणि ह्या तराजूत चैतन्य महाप्रभू. तर काय भक्त काय उत्तर देतील? महाप्रभू. का असा प्रश्न येतोच की परत म्हणजे ते शास्त्राने म्हटलं की नमो महावदन्य म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट केलं आणि तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या पार्टीत सगळेजण पळाले आणि भगवंतांच्या पार्टीत कोण राहिलं का नाही? आहेत ना कोण? तर त्याचं पण एक कारण समजलं पाहिजे की नमो महावदन्याय का म्हटलंय. तर माधुर्य लीला जो की विशेष लीला भगवंतांनी केली त्यांच्या आविर्भावाच्या वेळी, त्या लीलेमध्ये वृंदावनमध्ये माधुर्य लीलेमध्ये सर्वांना प्रवेश होता का? का गोपींना प्रवेश होता फक्त आणि गोपांना प्रवेश होता का? नव्हता. तिथे भगवंतांनी काही ठेवलंय नियम, त्यात पण सगळ्या गोपींना प्रवेश होता म्हणायचं नाही. म्हणजे किती त्याला लिमिटेड ऍक्सेस दिला होता. आता आम्ही बरसानाला गेलो होतो त्यावेळी विश्वरूप प्रभूजींचे नेहमीच क्लासेस असतात, इव्हिनिंग क्लासेस. त्यामुळे अगदी सांगत होते की महादेवजी शंकरजी वैष्णवाने यथाशंभो ज्यांना आपण असं संबोधतो तर त्यांना आपण खूप रिस्पेक्ट देतो फर्स्ट वैष्णव म्हणून. तर त्यांना देखील बघून इच्छा होती की ह्या रासलीलेमध्ये ह्या वृंदावनची जी माधुर्य लीला आहे त्यामध्ये प्रवेश घ्या, पाहायची इच्छा होती. प्रवेश तर लांबचा पाहायची इच्छा होती. परंतु ललिता देवी विशाखा देवी यांच्याकडे ते याचना करतात आणि मग त्यांना एकच सांगतात की तुम्ही ह्या शरीरात म्हणजे मेल बॉडी त्या शरीरात तुम्ही ते सहभाग घेऊ शकत नाही ह्या रासलीलेमध्ये माधुर्य लीलेमध्ये. मग ते म्हणतात काय करावं लागेल तर तुम्हाला कुंडामध्ये स्नान करावं लागेल आणि ते गोपींचं शरीर तुम्हाला मिळेल आणि त्या गोपींच्या शरीराने तुम्ही सहभागी होऊ शकता किंवा पाहू शकता. तर त्यांनी इमिजिएटली ऍक्सेप्ट केलं. म्हणजे कुठलेही त्यांना उकीचूक केलं नाही किंवा प्रश्न विचारला नाही असं का तसं का काही नाही, ऍक्सेप्ट. परंतु झालं काय, गोपीचं शरीर त्यांना मिळालं परंतु ते जे गळ्याभोवती सडक होते त्यांना काय नाही ना तसं काय झालं, ते तसेच होते. मग ते तसेच असल्यामुळे तर ते जरा विरोधाभास झाला, सर्व रसाभास म्हणतो आपण, त्या रासलीलेचा रसाभास झाला. मग ते लक्षात आल्यानंतर मग त्यांना एक कृपा दिली भगवंतांनी की तुम्ही इथं वास्तव्य करा आणि ह्या व्रजभूमीचं संरक्षण पण कराल आणि तुम्ही पाहू शकता. ही एक कृपा महादेवजींना शंकरजींना मिळाली त्या कथेचा भाग. आणि दुसरी जे ती एक स्टोरी माहिती आहे का, म्हणजे राधाष्टमीच्या वेळी कदाचित मीच सांगितली होती की ज्या लीला माधुर्य लीला जिथं व्हायच्या किंवा रासलीला त्या ठिकाणी यांना प्रवेश नव्हता, राक्षसांना प्रवेश नव्हता. जे काही हे राक्षस यायचे आणि सगळं भगवंतांना किंवा बलरामजींना त्यांना त्रास द्यायचा होता किंवा मारायचं होतं, हाच एक उद्देश होता. तर त्या ठिकाणी रासलीलेच्या ठिकाणी किंवा जिथं ह्या गुह्य लीला व्हायच्या माधुर्य लीला व्हायच्या त्या ठिकाणी का राक्षस यायचे नाहीत, का तिथे डिस्टर्बन्स क्रिएट करायचे नाही? त्याचं कारण आहे की राधाराणींनी काय केलं होतं, तर कंस जेव्हा बरसानात आले होते बरसानाचा, तर त्यांना स्त्रीमध्ये त्यांनी मुलगी म्हणजे कन्वर्ट केलं होतं आणि ते 6 महिने गोऱ्या खापत होते.
तर ते गौरा थापत होते, जे काही गोपी काम करायच्या ते काम त्यांना करायला लागायचं होतं. तर त्यामुळे त्यांनी तो धसका घेतला होता की ह्या भागात ते राक्षसांना पण पाठवत नव्हते आणि स्वतः पण ते डिस्टर्ब करत नव्हते. म्हणून माधुरी लीला ह्या तिथे तुम्ही वृंदावनमध्ये त्या जो एरिया आहे बरसाना, नंदगाव किंवा ह्या भागात तुम्हाला कुठे राक्षसांचा प्रवेश नाही आहे. मग या लीलेमध्ये सर्वांना तर प्रवेश नाही आहे, ह्या बाजूला तर अजिबात होत नाही आहे. तर मग काय करायचं आता, ह्या बाजूंची कोण हे करणार? म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, माधुरी लीलेच्या पुढची लीला म्हणजे त्याच्या पॅरलल औदार्य लीला. औदार्य लीला म्हणजे काय, गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, जे की तुम्ही आज पार्टिसिपेट केलं. त्यामध्ये काही डिस्क्रिमिनेशन होतं का? कोण पार्टिसिपेट करायचं, कोण पार्टिसिपेट नाही करायचं, कुणाची पात्रता आहे, पात्र आहात, अपात्र आहात, काही क्रायटेरिया होते का? एक देखील क्रायटेरिया नव्हता. म्हणून ही औदार्य लीला आहे आणि म्हणून नमो महावचन आहे. परंतु त्याला पण काहीतरी कॉस्ट असतेच ना कुठल्याही गोष्टीला, जी की एवढी आपल्याला सौभाग्यशाली गोष्ट आपल्याला जर जीवनात मिळणार असेल तर त्याला पण काहीतरी कॉस्ट असते. जसं की एकदा सुधीर चैतन्य प्रभूंनी मीटिंगमध्ये शेअर केलं होतं कुठल्या तरी, की एव्हरी डिसिजन हॅज अ कॉस्ट. म्हणजे प्रत्येक तुमच्या कृतीला, प्रत्येक विचाराला किंवा प्रत्येक प्रयत्नाला एक कॉस्ट असते भौतिक जगत आहे. तशी औदार्य लीलेमध्ये किंवा नामसंकीर्तनमध्ये तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर त्याचा 100% बेनिफिट किंवा 108% बेनिफिट पाहिजे असेल तर काय क्रायटेरिया असला पाहिजे त्याचा? तर ते सांगतात, रूप गोस्वामी इथे सांगतात, त्याचा दोनच गोष्टी आहेत. एक तुमचा दृढ विश्वास पाहिजे की माधुरी लीला आणि औदार्य लीला एकच आहे, ह्याच्यावर तुमचा दृढ विश्वास पाहिजे. त्यात तुम्ही काहीतरी अनालिसिस करायची गरज नाही आहे. ते अनालिसिस केलं तर कदाचित अपराध होऊ शकतात. तर औदार्य लीला कलियुगासाठी केलेले आहे, हरिनाम संकीर्तन हीच माधुरी लीला आहे आणि तेच गोलोकेर प्रेमधन आहे. हे तुमचा हे अनफ्लिंचिंग फेथ पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, ही एक गोष्ट. आणि तुम्हाला जे भगवंतांनी संकीर्तन, कॉंग्रिगेशनल चॅन्टिंग आणि नामजप दिला आहे त्याच्यासाठी तुमची 100% सिन्सिअरिटी पाहिजे. ह्या दोनच गोष्टी अपेक्षित केलेल्या आहेत. आणि त्याच्या अपोजिट जर माधुरी लीलेला जर तुम्ही प्रायोरिटी दिली तर माधुरी लीलेला काय क्रायटेरिया आहे माधुरी लीलेत सहभाग होण्यासाठी? गोपींसाठीच आहे ते, पण गोपींना पण काही त्यांना पण काही कॉस्ट होती त्याची. अहेतुकी अप्रतिहता म्हणजे त्यामध्ये कुठलाही निस्संदेह तुमचं समर्पण पाहिजे भगवंतांप्रती. त्यानंतर कुठल्याही स्तराला जाऊन तुमचं समर्पण पाहिजे, ही एक गोष्ट होती. तिसरी गोष्ट, जे काही भगवंतांना प्रिय आहे ती करण्याची तयारी अगदी कुठल्याही म्हणजे काही मागचा पुढचा विचार न करता. जसं की नारद मुनी जेव्हा सांगतात की भगवंतांचं डोकं दुखतं आहे, ती स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. तर प्रत्येक इतर ठिकाणी जातात, अरे ते म्हणतात भगवंतांचं डोकं दुखतं, आम्ही काय देऊ शकत नाही, आम्ही काय करू शकतो. तर ते सांगतात, गोपींकडे जातात, त्या गोपी म्हणतात लगेचच ते देतात त्यांच्या रजनी म्हणजे पायाच्या धूळ असते धुळीचा. तर ते म्हणतात, नारद मुनी म्हणतात त्याची कॉस्ट तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणतात काही कॉस्ट, ते विचार देखील करत नाही, हे तुम्हाला काय शाश्वतरित्या तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल. त्यामुळे एक जरी क्षण किंवा एक क्षणापेक्षा कमी वेळ जरी भगवंतांचं डोकं हे आमच्या रजनी जर थांबणार असेल तर आमची तयारी आहे. दॅट इज देअर प्लॅटफॉर्म. म्हणून ती माधुरी लीलेची एक वेगळी स्तर आहे आणि तीच औदार्य लीला आपल्याला या ठिकाणी आपल्या चैतन्य महाप्रभूंनी म्हणजे नाम संकीर्तनद्वारे दिलेली आहे. आता मग समर्पणाचा विषय येतो की भगवंत इथे समर्पण अपेक्षित करतात आणि इथे देखील समर्पणाची एक भावना असली पाहिजे. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये देखील किंवा चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये देखील समर्पणाची भावना असली पाहिजे.
तर रूप गोस्वामी आपल्याला 6 स्तर सांगतात समर्पणाचे, आणि ते 6 स्तर समजले आपल्याला तर जसं भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्याज्य, भगवद्गीतेचा शेवट इसेन्स देतात की हे सगळं बाजूला आता ठेव आणि मला जस्ट सरेंडर हो, आणि मी तुझं काय करेन, संरक्षण पण करेन आणि कल्याण पण करेन. हे भगवद्गीतेचं भगवंत आश्वासित करतात भक्तांना आणि अर्जुनाला आश्वासित करतात. तर हे कार्य तर तसं बघायला गेलं तर शिरोदक्षा विष्णू पण करतात. युनिव्हर्सल क्रिएशन, मेंटेनन्स, त्यानंतर त्याचं संरक्षण, त्याचा ऑल शिरोदक्षा विष्णू, जे भगवंतांपासून जे शिरोदक्षा आहेत, कर्मदक्षा आहेत, त्यानंतर हे जे 3 विष्णू महातत्व आले ते देखील तेच कार्य करतात. पण स्पेशली हे भगवंत डिक्लेअर करतात भगवद्गीतेमध्ये की सर्व धर्मान परित्याज्य, म्हणजे सर्व धर्मांचा त्याग कर. आणि त्याग कर म्हणजे काय, तर अपेक्षित काय आहे भगवंतांना, तर तुमच्याकडून जसं मी म्हटलं की एक प्रयत्न अपेक्षित आहे. भगवंत कृपा द्यायला तयार आहे पण प्रयत्न अपेक्षित आहे. प्रयत्न म्हणजे काय, तुमची समर्पणाची भावना किती आहे, सरेंडर किती होण्याची तुम्ही टक्केवारी देताय, त्याप्रमाणे भगवंत रेसिप्रोकेट करतात. आता 6 स्तर मी वाचून दाखवतो किंवा समजू शकता तुम्ही. रूप गोस्वामीने सांगितले ते 6 स्तर, आणि त्या रूप गोस्वामीने कुठे, तर चैतन्य महाप्रभूंनीच रूप गोस्वामींना जी शिक्षा दिली, सनातन गोस्वामींना शिक्षा दिली, रूप गोस्वामींना शिक्षा दिली, त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्यांना शिक्षा दिली आणि रामानंद रायांना शिक्षा दिली. ह्या शिक्षेचा एक भाग रूप गोस्वामींचा आहे आणि आपण रूपानुग आहोत, वी आर फॉलोअर्स ऑफ द रूप गोस्वामी. तर रूप गोस्वामी आपल्याला 6 स्तर सांगतात समर्पणाचे. कृष्ण भावनेला जे अनुकूल आहे ते म्हणजे स्वीकारणं, कृष्ण भावनेला जे प्रतिकूल आहे ते नाकारणं, त्यानंतर कृष्ण भक्तांचे संरक्षण करता, कृष्ण हे भक्तांचे संरक्षण करता आहे हे ठाम विश्वास असणं, आणि ते कोणत्याही परिस्थितीत तो ठाम विश्वास टिकला पाहिजे हे पण सांगतात. म्हणजे तो दृढ विश्वास असला पाहिजे की भगवंत माझं संरक्षण कुठल्याही परिस्थितीत करणारच आहे, हा विश्वास. तिसरं, कृष्णाच्या कृपेवर जीवन जगणे. हे सगळं जे काही जीवन तुम्ही व्यतीत करताय ती तशी बघायला गेलं तर भगवंतांची कृपाच आहे. तसं हे सत्य आहे का, थेरोटिकल नको आहे, प्रॅक्टिकल. भगवंताची कृपेने आज कोरोनाच्या काळातून आपण पुढे आलेलो आहे. त्यानंतर आज तुम्ही पाहताय किती शाश्वत राहिलेली. आजच काहीतरी ते इराण आणि इस्रायल काहीतरी चालू आहे, म्हणजे आपले कितीतरी भारतीयांचे तिथे UAE मध्ये अडकले, ह्या कितीतरी अशाश्वत आहे. तर भगवंतांच्या कृपेवर, म्हणजे हा तर साधारण स्तर सांगितला, कृपेवर तुम्ही जीवन जगत आहात. खरंच काय आपली कपॅसिटी आहे का की आपण आपल्या काहीतरी एंडेवर्सनी आपण आपलं लाईफ लीड करतो, काहीतरी कुठे ना, अगदी तुम्ही श्वास घेता ते पण भगवंतांची कृपाच आहे. तसं बघायला गेलं सिंपल, तुम्ही सकाळी उठताय ही पण भगवंतांचीच कृपा आहे. तर भगवंतांचा जो काही इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टची आपली कुठली इच्छा अलाइन करणे. तर आपल्याला थोडंसं आता भगवंतांची इच्छा, तर भगवंत डायरेक्ट आपल्याशी रेसिप्रोकेट करत नाही. तर भगवंतांची इच्छा कुणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे, तर आपले दीक्षागुरू, शिक्षागुरू जे काही आहेत त्यांच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत. तर ती जी इच्छा आहे त्या इच्छेशी आपण अलाइन करण्याचा प्रयत्न असला पाहिजे आणि करण्याचा स्वभाव केला पाहिजे. आता जसं की बऱ्याचशा गोष्टी आपण आता पाहतो की परमपूज्य राधानाथ महाराजांनी हॉस्पिटल उभारणी त्यांची इच्छा होती, त्यानंतर आता GVची उभारणीची इच्छा होती. त्यामध्ये कितीतरी भक्तांनी चर्निंग केलं, त्यामध्ये कितीतरी वेगळी मतं आली, परंतु आज जे पाहतोय ते एक दिव्य दृष्टी असते जे भगवंतांवर पूर्णपणे अवलंबित आहेत ती संविधान त्यांच्यासाठी. आणि हे सगळं असताना भक्ताकडे अजून एक कुठली स्वतःकडे भावना असली पाहिजे, मी दीन आणि हंबल असणे, ही भावना जर असेल तर हे वरचे जे 5 स्तर आहेत ते शक्य आहे किंवा यशस्वी होऊ शकतात.
जर हा सहावा स्तर जर असेल सगळ्यांकडे, म्हणजे तो जर प्रयत्न असेल, मी दीन आहे आणि मी अंबल आहे किंवा राहण्याचा प्रयत्न करत असाल, तर कदाचित हे 5 स्तर कदाचित समर्पणाचे येऊ शकतात. मग आता या समर्पणाचा जो विषय चाललाय, तर पुढे रूप गोस्वामी सांगतात की ज्या प्रमाणात समर्पण आहे भक्तांचं, त्या प्रमाणात भगवंत रेसिप्रोकेट करतात. आता प्रभुपादांचं आयुष्य आपण पाहिलं की भगवंतांनी काय त्यांना समर्पणाचे काय लाभ दिला किंवा काय कृपाशीर्वाद दिले. पहिल्यांदा जे त्यांचे पहिले इथल्या भारतामधला कार्यकाल आणि भारताबाहेर गेल्यानंतर इस्कॉनच्या स्थापनेनंतर शेवटची 12 वर्ष होती, तो काय कृपाशीर्वाद होता तर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर तसाच कृपाशीर्वाद आपण जेवढं समर्पण दाखवू तेवढंच भगवंत रेसिप्रोकेट करतात, त्या भक्ताशी आदान प्रदान करतात त्याप्रमाणे. आणि ही जी भावना कृष्णाने दिली, सर्व धर्मात परित्यज्य, तीच परत पुढे 9व्या चॅप्टरमध्ये 18व्या चॅप्टरमध्ये भगवद्गीतेच्या भगवंत पुन्हा एकदा देतात की माझे स्मरण कर, माझे स्मरण कर. त्यानंतर माझा भक्त हो, त्यानंतर माझी पूजा कर, माझे पूजा अर्चा माझी कर, आणि ह्याचा परिणाम काय तर तू माझ्याकडे येशील. हे भगवंत परत एकदा तिथे आश्वासित करतात 9व्या आणि 8व्या चॅप्टरमध्ये भगवद्गीतेचा. आता आपण कुठल्या युगात राहतोय? कलियुगात. आणि हे भगवंतांनी सांगितलं द्वापार युगाच्या शेवटी भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलं. आता तिथून पुढचा जो 5000 वर्षापूर्वी किती बुद्धी प्रगल्प होऊ शकते कलियुगाच्या जीवांची, तर माझे स्मरण कर, माझे स्मरण कर, इथपर्यंत लोक येऊन पोचले. त्यानंतर माझा भक्त हो, बरं का, माझे स्मरण कर, माझा भक्त हो, माझे पूजा अर्चन कर, आणि ह्याचा परिणाम काय होईल? मी तुझी सर्वतोपरी कदाचित काळजी घेईन. इथपर्यंत कलियुगाला जीव पोचलेले आहेत. त्यामुळं हे जे सांगायचं होतं भगवंतांना, तर त्याचं काहीतरी वेगळं पुढे येऊ शकतं. आणि कलियुगात मग अनेक पुढे जसं की जे संन्यासी एकमेकाला संबोधतात, मायावादी संन्यासी, नमो नारायणा. नमो नारायणाचा अर्थ काय? तुम्ही नारायण आहात, मी पण नारायण आहे. मी तुम्हाला नारायणाचा स्तर देतो, तुम्ही मला नारायणाचा स्तर द्या. मी तुमचे दिव्य म्हणजे गुणगान करतो, तुम्ही माझे गुणगान करा. दिस इज स्तर. म्हणजे त्यामुळे ते सर्वजणच भगवंत आहेत, हा पण एक कलियुगामध्ये प्रचलित होता. आणि त्याच्या पुढे जसं युवराजारी प्रभू फार सुंदररित्या ते सांगतात, निर्गुण निराकार आणि सगुण साकार. तर निर्गुण निराकारकडे घेऊन जातात सगळेजण तुम्हाला नंतर. निर्गुण निराकार शक्ती ह्यापर्यंत तुम्हाला तिथपर्यंत, आणि त्याला शरण जायचं ऍक्च्युली. भगवंत जे म्हणतात ते त्यांना नाही, ऍक्च्युली ते निर्गुण निराकारासाठी संबोधलेलं आहे, तिथपर्यंत घेऊन जातात तुम्हाला. तर आपल्याला हे जे भगवंतांनी दिलेली शिकवण आहे ती प्रॅक्टिस करण्यासाठी चैतन्य महाप्रभू परत 500 वर्षापूर्वी आले. आणि हे जे माझे स्मरण कर, माझा भक्त हो, माझं पूजन कर, माझं अर्चन कर, ही जी शिकवण आहे तीच चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला प्रॅक्टिस करायला सांगितली. आणि ती प्रॅक्टिस कुठल्या माध्यमातून परत करायला सांगितली? नामजप, हरिनाम संकीर्तन, सिंपल दिलेले आहेत त्यांनी गोष्टी. आणि त्यातून पुढे काय घेऊन गेले चैतन्य महाप्रभू ह्या सगळ्यातून? आता आपण काय पाहतोय, चैतन्य महाप्रभूची शिकवण आणि भगवंतांची शिकवण एकच आहे का? स्तर एकच आहे का? तर ह्यामध्ये आपण पाहिलं की गोपींचा स्तर काय होता. गोपींचा स्तर पाहिला. आता तो गोपींचा स्तर जसा पाहिला तसंच मग चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीमध्ये देखील गोपींचं हे येतं, जगाला दाखवून देतात ते की गोपींचं प्रेम कसं होतं आणि ते प्रेम कसं असतं हे पाहून दाखवून पण देतात. आणि ते अनुभवण्यासाठी चैतन्य महाप्रभू स्वतः राधाराणीची कांती आणि राधाराणीचे स्वरूप म्हणजे काय चेतना, कांती आणि चेतना घेऊन म्हणजे प्रॅक्टिकली ते दाखवतात की गोपींचा स्तर काय होता. आणि त्या स्तराचं प्रॅक्टिस ते देखील घेतात, म्हणजे स्वतः भक्तांच्या
चेतनेमध्ये आणि भक्तांच्या आविर्भावात येतात. हीच एक गोष्ट चैतन्य महाप्रभूंना इथे सांगायची होती. आणि हे ज्या शास्त्रामध्ये गोपींचा स्तर किंवा गोपींचं समर्पण सांगितलंय ते शास्त्र म्हणजे भागवतम. आता आपण पाहू शकतो की एवढं जर आपलं सौभाग्य आहे की 7व्या मन्वंतरामध्ये 28 ते सगळं, तर एवढं सौभाग्य आहे. तर चैतन्य महाप्रभू आणि कृष्ण जे आले त्यांना मग असे इतर गोष्टी काही देण्यामध्ये इंटरेस्ट त्यांनी ठेवलाच नाही. जे काय आहे ते डायरेक्ट पिन पॉईंट दिला. तर त्यांनी काय दिलं की हे सब रिलिजियस जे काही बाकी वेदांची शिकवण आहे, वेद म्हणजे काय, कर्मकांड, त्रिगुण, हे सगळं कर्मकांड, त्यानंतर त्रिगुणवातीत वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या तिथं त्यांनी थांबवल्या. डायरेक्ट भागवतम आणि भागवतममध्ये डायरेक्ट ह्या गोपीभाव वगैरे तो दिला. आणि इतर जी शास्त्र आहेत, इतर शास्त्र देखील काय देतात, जगभरातील शास्त्र तुम्हाला एका स्तरापर्यंत नेऊन ठेवतात की कुठला एक भौतिक स्तरामध्ये तुम्ही सुख समाधानी कसे राहू शकता भौतिक जगामध्ये आणि भौतिक ह्यामध्ये, आणि एका लेवलपर्यंत तुमची आध्यात्मिकता तुम्हाला देण्याची शक्यता राहते. काही स्तरापर्यंत तुमचा आध्यात्मिक स्तर देऊ शकतात. परंतु तो हा प्युअर जो स्तर आहे म्हणजे अगदी शुद्ध भक्ती आहे ती तुम्हाला भागवतम, चैतन्य महाप्रभूंची शिकवण आणि भगवंतांची शिकवण ह्या शिकवणीतून तुम्हाला इथं मिळू शकतं. आता जसं की भगवद्गीतेत अष्टांग योग पद्धती देखील सांगितलेली आहे. योगा तिथं आपण डेप्थमध्ये नाही जाणार आहे, परंतु भगवंत देखील परत ते म्हणजे अर्जुन देखील स्वीकारू शकत नाही आणि भगवंत देखील ते त्यानंतर पुढे घेऊन जातात. अर्जुनाला अष्टांग योग सांगून पुढे घेऊन जातात. आणि योगा म्हणजे काय, मनाचे संयम. मनाचे संयम करा मग इंद्रियांचे संयम होईल, असं ते योगाचा एक प्लॅटफॉर्म राहतो. तर चैतन्य महाप्रभूंची शिकवण किती सिंपल आणि प्रॅक्टिकल आहे पहा. चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, मनाचा संयम दिला का, इंद्रियांचा संयम दिला का, दिला का, इंद्रियांना संयमित करा, मनाला संयमित करा, असं काही त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी दिला का, नाही दिलं. व्हेरी प्रॅक्टिकल हे दिलं की तुम्हाला कुणाची सेवा करायची, भगवंतांची सेवा करायची. कुठल्या माध्यमातून करू शकता तुम्ही, इंद्रियाच्या माध्यमातून. इंद्रियांना आणि मनाला तर तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये स्थापित केलं तर आपोआपच ते कंट्रोल होते. इतकं त्यांनी प्रॅक्टिकली सिंपल गोष्ट दिली. आणि सर्वात हायेस्ट फिलॉसॉफी ॲप्लिकेशन वाईज व्हेरी सिंपल. म्हणजे हायेस्ट जे गोपींना जे साधलं एवढं समर्पण होतं ते आपल्यासाठी काय केलं, इतकं सिंपल करून दिलं. म्हणून औदार्य नमो महावद्यान्याय त्याचं कारणच आहे. नमो महावद्यान्याय का की व्हेरी हायेस्ट फिलॉसॉफी इन व्हेरी सिंपल, आपल्याला जे शक्य आहे ते दिलं. तुमचे मन आणि तुमच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, आपोआपच ते संयमित होतील. एवढं सिंपल प्रॅक्टिस दिलेली आहे आपल्याला. आता पुढची शिकवण काय दिली चैतन्य महाप्रभूंनी, सर्व धर्मांपर्यंत झालं, मनाला संयमित करणं झालं, इंद्रियांना संयमित करणं झालं, समर्पण झालं, अचिंत्य भेदाभेद तत्व. आता ह्याच्यावर काहीतरी लेक्चर झालं बहुतेक त्यांचं, अचिंत्य भेदाभेद आपल्या नित्य सुंदर प्रभूजींचं, ते इंडेप्थ झालं असेल, वरवर सांगता फक्त की एक त्याचं युनिकनेस काय, वननेस इन क्वालिटी. म्हणजे तुम्ही जसं म्हणतात की नमो नारायण, जे मायावादी संन्यासी एकमेकाला संबोधतात, तर तुम्ही क्वालिटी वाईज भगवंतांशी तुम्ही आहात. जे भगवंतांच्याकडे जे क्वालिटीज आहेत त्याच तुमच्याकडे आहेत, जीवाकडे आहेत. परंतु क्वांटिटी वाईज तुम्ही खूप मोठं अंतर आहे किंवा अंतर न मोजलेलंच बरं. तर तिथं प्रभुपाद जो शब्द वापरतात तोच वापरतोय. इन्फानाइटली बिग म्हणजे भगवंत, अनलिमिटेड विभू हा शब्द वापरतात भगवंतांच्या त्या क्वालिटीज ज्या भगवंतांकडे आहेत. आणि आपल्याकडे ज्या आहेत त्या व्हेरी लिमिटेड, अणु आणि इन्फानाइटली स्मॉल. हे जर अंडरस्टँड जर झालं तर तुम्हाला ह्या जगातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं प्रभुपाद म्हणतात. जर तुम्ही अचिंत्य भेदाभेद तत्व जर समजून घेतलं तर जगातला कुठलाच प्रश्न तुमच्या समोर राहणार नाही. त्याचं ॲप्लिकेशन ह्याच्यावर आहे,
असं प्रभुपाद ठामपणे त्यांच्या पर्पोर्टमध्ये सांगतात. आणि ते इतकं होलिस्टिक आहे, म्हणजे इतकं ते नॅचरल आहे हे दिलं चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेदाभेद तत्व. आणि प्रॅक्टिकल पण आहे आणि रिअलिस्टिक पण आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता, म्हणजे ते अनुभवलं तुम्ही. जर तुमची सत्यता तुम्हाला जर कळाली, माझी सत्यता ही आहे की मी इन्फायनाइटली स्मॉल आहे. भगवंतांपासून मी भगवंतांच्या क्वालिटी वाईज एक आहोत, पण क्वांटिटी वाईज इन्फायनाइटली स्मॉल. म्हणजे तुमच्याकडे तो आपोआपच हंबलनेस येणार का? आपोआपच तुम्ही काय म्हणतात हंबलला, नम्र होणार का? होणार. आणि जर तुम्ही नम्रता आणि ग्रॅटिट्यूड जर आलं, जो 6वा स्तर आहे समर्पणाचा, तो आल्यानंतर वरची 5 स्तर आपोआपच येऊ शकतात. इतकं ते प्रॅक्टिकल आहे. म्हणजे ज्यांना अचिंत्य भेदाभेद तत्वाची डेप्थ कळाली त्यांच्यासाठी समर्पणाची भावना सोपी आहे. आणि त्यांच्यासाठी हंबलनेस, म्हणजे जो काही हंबलनेस मी म्हणूया, ते येणं अगदी स्वाभाविक आहे. हे आपल्यासाठी दिलेलं एक विशेष शिक्षा आहे चैतन्य महाप्रभूंची अचिंत्य भेदाभेद तत्व. आणि मग हे देताना महाप्रभूंनी आपल्याला तत्वज्ञान हे दिलं, त्याच्याबरोबर काय दिलं? भगवंतांचे संबंध प्रस्थापित करणं. बघ त्याला काय संबोधन, 3 अभिधेय आणि प्रयोजन. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन ह्या 3 स्तर दिले. 3 ते जर्नी आहेत ते दिले. तर आपण संबंध कसा प्रस्थापित करू शकतो? तर संबंध प्रस्थापित करण्याचं माध्यम काय दिलं? चॅटिंग. चॅटिंग दिलं आपल्याला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्याचा. चॅटिंग ही एक प्रार्थना पण आहे आणि आपण संबंध प्रस्थापित करण्याचा एक स्तर पण आहे. तर आता चॅटिंग चैतन्य महाप्रभूंनी किती सिंपल दिलं. त्याला काही रूल्स रेग्युलेशन दिले का कोणाला? तुम्हाला खेडकर प्रभूजींना विचारलं की तुम्हाला इंग्लिशचे प्रोफेसर आहात म्हणून तुम्हाला जॉब देणार आम्ही, आणि दुसरे मराठीचे प्रोफेसर आहेत त्यांना नाही जॉब देऊ शकत आम्ही, असं काय दिलं तर तुम्ही? कुठलाही भेदाभेद केला नाही. तर कुठलाही भेदाभेद स्त्री पुरुष नाही, लहान मुलगा असेल किंवा कोणी वयस्कर असेल, अगदी बेड रिडन असेल, कुठल्याही स्तराला तुम्ही जाऊन चॅन्टिंग करू शकता. अगदी तुम्ही स्नान केलं नाही केलं तरी देखील इतकं सिंपल गोष्ट दिली. म्हणजे हायेस्ट फिलॉसॉफी इन ए प्रॅक्टिकल आणि व्हेरी सिंपल वे चैतन्य महाप्रभूंनी ती आपल्यापर्यंत पोचवली. तर हे आपलं सौभाग्य आहे. आणि हे अंडरस्टँड जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण तो त्या स्तराला जाण्याचा आपण, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे स्थान आणि जे काही कलियुग म्हणतो आपण, युग अवतार आहेत आणि अवतारी आहे, नमो महावद्यन्याय आहे आणि हे गोलोकेर प्रेम धन दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड केल्यानंतरच आपल्याला ते समजू शकतं की महाप्रभूंनी आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्या पुढे येण्यासाठी भागवतांचा, कुणी मला करेक्ट करू शकता, मला थोडंसं आठवत नाही, भागवतांचं प्रिंटिंग थोडंसं थांबवून प्रभुपादांनी चैतन्य चरितामृत कंप्लीट केलं, बरोबर? आणि ते पण म्हणजे मॅरेथॉन रन केले. 2 महिन्यात त्यांनी टार्गेट दिलं होतं, बीबीटीला टार्गेट दिलं होतं की हे 2 महिन्यात चैतन्य चरितामृत मला पाहिजे. आणि त्याच्या आधी टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य असं एक पुस्तक आहे की 2018 साली त्याचं 50 वर्ष झाली त्याला. टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य प्रभुपादांचं आहे ते पुस्तक. ते आता बघू पुढच्या लेक्चरचा त्याचा प्रिफेस खूप छान आहे, तर ते पण आपण पाहूया. तर ते प्रभुपादांना ते देण्याची खूप गरज वाटत होती कलियुगासाठी. आणि हे जर प्रभुपादांनी आपल्याला चैतन्य चरितामृत टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य दिलं नसतं तर आपल्याला ही प्रॅक्टिकलिटी, सिम्प्लिसिटी कळू शकले असते का? भगवंतांनी दिलंय, सर्व धर्मांपर्यंत दिलंय, त्यानंतर मला शरण आहे, माझं स्मरण कर, माझं पूजा कर, हे प्रॅक्टिकली कसं घ्यायचं हे भगवंतांनी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी इथे दिलेलं आहे. परंतु चॅटिंगमध्ये पण आपण नंतर पाहू शकतो. आता नो रूल्स नो रेग्युलेशन इथपर्यंत ठीक आहे सुरुवातीला, परंतु नंतर त्याचे ऑफेन्सिव्ह म्हणजे 3 स्टेजेस आहेत. मग ऑफेन्सिव्ह चॅटिंग, त्यानंतर ते असे स्तर पण आहेत. तर त्या स्तराला पुढे न जाता जास्त, तर गोल ऑफ चॅटिंग पण काहीतरी असलं पाहिजे ना. म्हणजे जसं संबंध, अभिधेय आणि प्रयोजन.
चॅन्टिंगचं पण काहीतरी गोल असलं पाहिजे ना, का करतोय 16 वेळा करतोय, त्यानंतर जे जे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतोय, पण काय गोल कुणीतरी तुम्हाला विचारला ते चॅन्टिंगचा गोल काय तुझा, काहीतरी गोल काय सकाळी पहाटे जागायचे काय आता इकडे तिकडे उचापती करण्यापेक्षा चॅन्टिंगचा, आणि त्याला काही रूल्स रेग्युलेशन नाही आहेत म्हणून मी करतोय, सिंपल आहे. हा एक भाव असू शकतो. दुसरा की आता काही जणांनी दीक्षा घेतली आहे, काही जण दीक्षा घेत आहेत, काही जण ते फॉलो करायचा अगदी दृढ निश्चय केलेला आहे, तर त्यांच्यासाठी तो नियम म्हणून घेऊ शकतात. परंतु काय गोल असावा चॅन्टिंगचा गोल? 10 नियम जे आहेत त्यात शेवटचं काय आहे? कृष्ण प्रेम. 10 नामापराध जे आहेत त्याचं शेवटचं काय तर कृष्ण प्रेम. तर आपल्याला त्या स्तरापर्यंत हे चॅन्टिंग घेऊन जातं. जर तुमचे हे जर ऑफेन्सलेस चॅन्टिंग झालं तर इतकं महाप्रभूंनी सिंपल दिलेलं आहे की कुठल्या हायेस्ट गोलपर्यंत तुम्ही चॅन्टिंग, आणि तिथे गेल्यानंतर ते पुढं तेच करायचं, परत चॅन्टिंगच करायचं. असं काही नाही की तिथे जाऊन थांबतो तो चॅन्टिंग थांबला आता काय तर मी ते कृष्णप्रेम अनुभवतोय आणि कृष्णप्रेम वाटतोय, वितरित करतं, असं काय असेल तसं नाही आहे. तर चैतन्य महाप्रभूंचा जो काही आविर्भाव होता त्यामध्ये बाह्य हे कारणं आहेत आणि अंतर्गत कारणं पण काही आहेत. तर बाह्य कारणं थोडक्यातच आहेत की जसे भगवंत सांगतात की लॉ अँड ऑर्डर सेट करण्यासाठी, युगधर्म सेट करण्यासाठी अशा काही थोड्या गोष्टी आहेत. सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी, त्यानंतर दुर्जनांचा संहार करण्यासाठी अशी कारणं आहेत. पण इंटरनल रिझन माहीत असलं पाहिजे, जे की गौडीय परंपरेमध्ये आहेत, चैतन्य महाप्रभूंचे फॉलोअर्स आहेत त्यांना. तर एक की अद्वैत आचार्यांच्या प्रार्थना ज्या होत्या त्यामुळे एक चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला. तसं ते युगावतार म्हणून कोणी भगवंतांनी पाठवलं असतं, काही युगधर्म स्थापन करायचा युगावतार म्हणून कोणी पाठवून दिला असता आणि स्थापन झाला असता. पण तसं नाही, चैतन्य महाप्रभूंनी स्वतः तो युगधर्म पण स्थापन करायची हे घेतली आणि स्वतः इन फुल म्हणजे भगवंतांकडे ज्या शक्ती आहेत, भगवंतांकडे जे ऐश्वर आहे, भगवंतांकडे जे सगळं माधुर्य आहे ते सगळं स्वतः चैतन्य महाप्रभूंनी आविर्भावात स्वतःकडे घेतलं आहे. आणि अद्वैत आचार्यांच्या प्रार्थना खरंच आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याचा डेप्थ तरी माहिती पाहिजे. गरज होती का अद्वैत आचार्यांना प्रार्थना करायची? होती. त्यांना त्रास होत होता वाटतं की बाजूच्यांचा शेजारच्यांचा त्रास होत होता, त्यांना जप करून देत नव्हते किंवा त्यांना कीर्तन करून देत नव्हते, त्यांना वैष्णवांना प्रसादाला बोलवून देत नव्हते, गाडी अडवतात स्टुडंट. असं काय होतं का अद्वैत आचार्यांचं? तर अद्वैत आचार्य कोण आहेत हे आपल्याला महाविष्णू आणि महादेव यांचा एक हे, परंतु त्यांना माहिती होतं की कलियुगातल्या बद्धजीवांना जर पुढे न्यायचं असेल किंवा भगवंतांपर्यंत न्यायचं असेल तर ही सर्वसामान्यांचं शक्यच नाही. तर त्यासाठी त्यांनी त्या पूर्णपणे करुणाने आणि पूर्णपणे काय म्हणूया प्रेमळ प्रार्थना आहेत, ते तळमळीच्या आर्त प्रार्थना आहेत, आणि त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून चैतन्य महाप्रभूंनी स्वीकारलं युगधर्म स्थापन करणे, युगावतार वगैरे ते गोष्टी, परंतु स्वीकारलं. मग आता नुसत्या प्रार्थनांनाच त्यांना प्रतिसाद देऊन स्वीकारलं का त्यांचा पण काही स्वतःचा इंटरनल थॉट प्रोसेस ठेवली भगवंतांनी? म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव व्हायचाच आहे तर काहीतरी इंटरनल थॉट प्रोसेस पण ठेवली ना त्यांनी. ती काय होती? तर तेच तर मेन रिझन्स आहेत की इंटरनल रिझन्स काय आहेत. तर भगवंतांनी जेव्हा वृंदावन लीलेमध्ये राधाराणी माझ्यापेक्षा खूपच आनंदी आहे. कुठल्याही लीला आम्ही जेव्हा एकत्र करतो, ज्या काही लीला आहेत, माधुरी लीला आहेत, रास लीला आहेत, ज्या आपण त्या स्तरावर पण नाही आहे, तर त्या लीला किंवा मान लीला पण आहेत. कुठल्याही लीला झाल्या तर जास्त त्यांनाच आनंद येतोय किंवा त्यांनाच ते पाहतात भगवंत. ते काय असू शकतं? असं का असू शकतं?
हे एक त्यांना पाहायचं होतं की, आणि एवढं सगळ्यामध्ये त्या माझ्या कुठल्या गुणाकडे आकर्षित होतात, माझ्याकडे का आकर्षित होतात हे पण अनुभवायचं होतं. म्हणून ह्या दोन मुख्य कारणासाठी भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव जो घेतला, त्यामध्ये त्यांची कांती आणि त्यांची चेतना स्वभाव तो घेऊनच चैतन्य महाप्रभूंचा या ठिकाणी आपल्याला आविर्भाव झाल्याचा पाहता येतं. आणि राधाराणी तर माहिती आहेत आपल्याला की राधाराणी म्हणजे प्रेमाचा स्रोत आहे, लादिनी शक्ती आहे, तेजर पोटेन्सी आहे. त्यांच्याकडे ते सोडून काहीच नाही. दुसरं काय मागायला गेला तर चुकीच्या ठिकाणी मागायला गेलं. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषिभानुसुते प्रणमामि. तर राधाराणीकडे काय तुम्ही फक्त मागाल तर भगवंतांची सेवा, प्रेममयी सेवा, एवढंच तुम्ही मागायचं आहे राधाराणीकडे, आणि तोच काही देऊ शकतात. त्यांच्याकडे बाकी काही नाहीच आहे देण्यासारखं. आणि तोच एंड रिझल्ट आपल्याला चॅन्टिंगच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे. प्रेम, कृष्णप्रेम इथपर्यंत देतात. आता पाहिलं की जसं म्हटलं जातं की प्रेमाचे आशय विग्रह म्हणजे राधाराणी आणि विषय विग्रह म्हणजे कृष्ण स्वतः. तर आता आपण समजूया की कुणाला भगवंतांना स्वीकारायचंच नाही आहे, की नास्तिकच आहे, त्यांना भगवंतांना स्वीकारायचंच नाही, कुठलीच फिलॉसॉफी ऐकायची नाही, तत्वज्ञान ऐकायचं नाही, ते त्यांच्या स्वतःच्या स्टाईलने त्यांना लाईफ लीड करायचं आहे. तरी देखील ते प्रेम करतात का? प्रेम करतात का ते? अशी लोक नास्तिक असतात जे निराकार, निर्विकार, ते सगळे मायावादी असतील, ज्या काही तुम्हाला कॅटेगरी आठवतात त्या सगळ्या कॅटेगरीतली लोक प्रेम करतात का? तो आहे, तो स्थायी भाव आहे प्रेम. आणि तो कुणापासून येतो? राधाराणींपासून येतो. प्रत्येक जसं अचिंत्य भेदाभेद तत्व जसं आहे तसंच जे काही तुमच्याकडे जे काही थोडंफार प्रेम आहे, ज्या वस्तूबद्दल असेल, व्यक्तीबद्दल असेल, कुठल्याही गोष्टीबद्दल असेल, वस्त्रांबद्दल असेल, किंवा ज्या आपली अटॅचमेंट आहे, प्रेम आहे, मुलाप्रती प्रेम आहे, पत्नीप्रती प्रेम आहे, भावाप्रती प्रेम आहे, बहीण, हे सगळं जे काही, कुठलाच व्यक्ती असा नाही आहे किंवा कुठलाच जीव म्हणू शकतो की असा नाही आहे की तो एका तरी व्यक्तीशी किंवा एका तरी वस्तूशी कनेक्टेड आहे, प्रेम करतो. आणि ते प्रेमाचा स्रोत राधाराणीचा आहे. फक्त आपल्याला ते काय करायचं आहे, ते त्यांना आठवण करून द्यायची की हे सगळं जे काय आहे ते मिसडायरेक्टेड आहे. म्हणजे तुम्ही प्रेम करताय आणि ते प्रेम करणं योग्यच आहे. फक्त प्रेम कुणाकडे केलं पाहिजे, ते प्रेम तुम्ही कंटिन्यू करा, परंतु त्याला अजून भगवंतांकडे आणा. आणि तुमची इंद्रिय आणि मनांना तुम्ही जर सेवेमध्ये समर्पित केलं तर तो भाव आपोआपच तुम्हाला मिळू शकणार आहे. तर आपल्याला तेच करायचं आहे की प्रेमभावना प्रत्येकात सुप्त आहे किंवा एक्झिबिट पण करतात, फक्त आपल्याला त्याचं डायरेक्शन भगवंतांपर्यंत आहे. महाप्रभूंनी तेच केलं, फक्त मिसडायरेक्टेड होतं ते तुम्हाला डायरेक्ट केलं. आता त्यामध्ये प्रभुपाद खूप छान सांगतात की तुम्ही अतिशय भेदाप्रमाणे जर तुम्ही भगवंत तर होऊ शकणार नाही. अजून एक शिकवण दिली, जी शिकवण फार महत्त्वाची आहे. आणि जसं की अचिंत्य भेदाभेद सांगितलं, सर्व धर्मांपर्यंतचे सांगितलं, परंतु ही शिकवण अजून खूप महत्त्वाची शिकवण चैतन्य महाप्रभूंनी दिली. ती शिकवण सांगून मी आज तिथे थांबायचा विचार करतो. नो वन कॅन बिकम अ गॉड. तुम्ही कोणीही भगवंत होऊ शकत नाही. गॉड इज गॉड. भगवंत हे भगवंतच आहे. आणि जीवा जे जीवात्मे आहे ते जीवा इज अ इटर्नल सर्वंट ऑफ गॉड. हे तुम्ही शाश्वत भगवंतांचे सेवक आहात. हे फाउंडेशन टीचिंग चैतन्य महाप्रभूंनी त्यांनी त्या कलियुगात म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे हे सगळं जे दिलं ते सार्वभौम भट्टाचार्यांनी दिलं.
सार्वभौम भट्टाचार्य आणि प्रबोधानंद सरस्वती यांना हे टीचिंग्स जास्त दिले आणि तुमचा जीवाचा स्तर काय आणि भगवंतांचा स्तर काय. आणि ते जेव्हा हे 7 दिवस सार्वभौम भट्टाचार्य जेव्हा ते वेदांतावर भाष्य करतात आणि 7 दिवस सांगतात आणि भगवंत काही वेळातच त्यांना ते सगळं क्लॅरिफाय करतात आणि ते त्यांना ते अचंबित होतं की एवढं सगळं मी कॉम्प्लेक्स जे काही गोष्टी पाहत होतो, अनुभवत होतो, शिकत होतो आणि हे भगवंत असल्याशिवायच एवढी सिम्प्लिसिटी येऊ शकत नाही. तर एवढं सगळं कॉम्प्लेक्स जे काही आपल्या पुढे शास्त्र आहे तर ते फक्त चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला फार सिम्पल, प्रॅक्टिकल, म्हणजे आपण अप्लाय करू शकतो, रिअलिस्टिक, होलिस्टिक हा सगळं अप्रोच आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या शिकवणीद्वारे दिलेला आहे. आणि शास्त्रामध्ये देखील जसं म्हटलं चैतन्य महाप्रभू कोण, तर ते भागवतमध्ये त्यांचा हिडन म्हणजे चिन्ह अवतार असा उल्लेख येतो. तर ह्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू कोण, त्यांच्या शिकवणी आणि आपलं सौभाग्य आणि प्रभुपादांची आपल्यावर असलेली असीम कृपा या 4 विषयावर मी आज बोललेलं आहे. कोणाचे काही कमेंट्स असतील तर सांगू शकता. थोडं मी एक्सपेक्ट केलं लोकेश्वर कृष्ण प्रभूंची, त्यांनी 8:30चा टायमिंग दिला होता. थँक्यू. हरी बोल. पुढचे काय अनाउन्समेंट आहे कदाचित तुमचं हे आहे ना. हरे कृष्णा. गुरुजींनी आपलं खूप छान सुरुवात केली गौरीची. तर पुन्हा 3 तारखेला आपण गुरुजी आपल्याला कंटिन्यू करणार आहे पुढे. तर आज आपण गुरुजींचे 3 वेळा हरिबोल करून आभार मानूया की गुरुजींनी खूप वेळात वेळ काढून आपल्याला दिला आहे. रोज आज गेट टुगेदर करून आलो आणि गुरुजी खूप ॲक्टिव्ह झाला ॲक्च्युली की गुरुजी तयारी करणं आणि गुरुजीला खूप कमी वेळ दिला आहे खरं.